नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही स्किन केअर मिस्टेक्स ज्या आपण युजली करतो अँड देन वी एंड अप हॅव्हिंग अ सेन्सिटिव्ह स्किन, ॲक्ने स्किन अँड एव्हरीथिंग. मला ना आधी भरपूर ॲक्ने असायचे, बट इवन दो आय एम जस्ट डुईंग द मेकअप नाव यू कॅन स्टील सी माय स्किन इट्स लाईक क्लिअर इनफ, लाईक क्लिअर इनफ. तर भरपूर लोकांना मला विचारतात की why your skin looks so glowing, how can you like which product you are using and all. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच विषयी बोलणार आहोत. तर ॲक्च्युअल स्किन ग्लो करायसाठी ना तुम्हाला स्किन केअरमध्ये कन्सिस्टंट असणं खूप महत्त्वाचं आहे. मिस्टेक नंबर 1, वेन वी यूज टू मेनी प्रोडक्ट्स टुगेदर. जेव्हा युजुअली असं होतं ना, की आपण सिरम्स ट्राय करतो. तर सीरममध्ये ना ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट्स असतात आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे सीरम सेम टाईमला ट्राय करतो ना, तेव्हा स्किन इरिटेट व्हायची चान्सेस जास्त असतात. जर तुम्हाला कोणतं नवीन प्रोडक्ट ट्राय करायचं असेल, तर ट्राय करा की तुम्ही एक प्रोडक्ट ॲट अ टाईम म्हणजे काही मंथ द्या ते प्रोडक्ट वर्क करायसाठी. म्हणजे एका रात्रीमधून काही तुमच्या स्किनमध्ये चेंज होणार नाहीये. तुम्हाला कन्सिस्टंटली हे करत राहावं लागतं. स्किन केअर जेव्हा तुम्ही करायला लागता ना, सुरुवातीला होऊ शकतं की तुम्हाला काही ॲक्ने येतायत, तुमची स्किन थोडीशी इरिटेट वाटते. तर if like it's a major thing, then you have to change your skincare. You have to buy according to your face, according to your skin. तर जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट यूज करता ना, तुम्हाला काही दिवस द्यावे लागतात, काही महिने द्यावे लागतात त्या गोष्टीमागे. त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट दिसायला लागतो आणि मला तरी असं वाटतं ना, की जेवढे तुम्ही तुमचं स्किन केअर जे आहे, ते मिनिमल ठेवाल, तेवढंच ते बेटर वर्क करतं, रादर दॅन ॲडिंग सो मेनी सिरम्स अँड ऑल. जर तुम्ही स्किन केअर करतही असाल, म्हणजे तुम्ही सिरम यूजही करत असाल स्किन केअरमध्ये, तर ट्राय करा, की तुम्ही एका टाईमला ना एकच सिरम यूज करताय. म्हणजे सकाळी मॉर्निंग रुटीनमध्ये एक करताय, जर तुम्हाला दुसरं ट्रायच करायचं असेल, तर नाईट रुटीनमध्ये एक ॲड करा. बट डोंट यूज बोथ इन सेम टाईम. सेकंड वन इज skipping sunscreen. Now I realize how it makes a lot more difference in your skincare. Sunscreen is the thing which you can't skip. It's not negotiable at all. तुम्ही घरी जरी राहत असाल, तुम्ही कुठे बाहेर जरी नाही जात आहात, तरी यू हॅव टू यूज सनस्क्रीन. सनस्क्रीन शिवाय ना आता माझा दिवसही सुरू होत नाही. यू हॅव टू यूज इट. कारण तुमची स्किन जी आहे ना, तुम्ही कितीही पैसे जरी वेस्ट केले स्किन केअरवर, तरी जर तुम्ही स्किन केअर म्हणजे सनस्क्रीन नसेल लावत, तर तुमचं जेवढे काही प्रोडक्ट आहे ना, ते बिलकुल काम करत नाही. जेव्हा तुम्ही सनच्या एक्सपोजरमध्ये येता, तेव्हा तुमचे जे प्रोडक्ट आहेत ना, ते जे आहे ते मेल्ट व्हायला सुरू करतात, मेल्ट व्हायला लागतात आणि तुमचे पोर्स जे आहेत ना, ते पूर्ण ओपन अप होतात. सो येस, दॅट्स द थिंग व्हेन युअर स्किन स्टार्ट डॅमेजिंग. तुमचे प्रोडक्ट जे आहेत ते आतमध्ये तुमच्या पोर्समध्ये जातात. देन यू स्टार्ट हॅव्हिंग ॲक्ने अँड एव्हरीथिंग. सो येस, ऑल्वेज यूज सनस्क्रीन. मिस्टेक नंबर 3 इज ओव्हर एक्सफोलिएटिंग. तर मला काय वाटायचं ना, मी एक असाच रँडम व्हिडिओ बघितलेला YouTubeवर, की जेव्हा आपण स्क्रब वगैरे यूज करतो चेहऱ्यासाठी, तेव्हा आपली डेड स्किन जी आहे ती निघून जाते आणि अ, नवीन स्किन येते आणि त्यामध्ये ना आपली स्किन ग्लोइंग वगैरे करायला लागते अँड ऑल. तर जेव्हा तुम्ही काही YouTubeवर बघता किंवा कुठे पण काहीही जे काही तुम्ही टिप्स यूज करता, देन यू हॅव टू लाइक तुम्हाला ती पूर्ण माहिती असणं महत्त्वाचं आहे. नाहीतर ते कसं तुमच्यासाठी घातक होऊ शकतं ना, ते मी तुम्हाला सांगते. फक्त मला एवढंच माहिती होतं, की एक्सफोलिएट केल्याने ना, आपली जी स्किन जी आहे, ती डेड स्किन निघून जाते, नवीन स्किन येते अँड ऑल. अँड मी काय केलं त्यानंतर मी ब्रँडचं नाव नाही घेणार. मी एक फेस वॉश विकत घेतला, जो एक्सफोलिएटिंग फेस वॉश होता. त्यामध्ये ॲक्चुअल म्हणजे स्क्रब पार्टिकल होते, जे तुम्ही फेस वॉश वगैरे करता तेव्हा हाताला लागत होते. अँड तो ना मी रोज यूज करायला सुरुवात केली, रोज. अँड आय एंड अप यूजिंग गेटिंग व्हेरी ड्राय स्किन. माझी स्किन इतकी ड्राय झालेली ना आणि लिटरली उन्हाळ्यामध्ये कोणाची स्किन ड्राय होते मॅन. उन्हाळ्यामध्ये लिटरली स्किन ऑइली व्हायला लागते. हिवाळा असतो ज्यावेळेस तुमची स्किन तुम्हाला ड्राय अँड ऑल दिसायला लागते. पण उन्हाळ्यामध्ये माझी स्किन खूप डॅमेज झालेली, खूप सेन्सिटिव्ह झाली होती. लिटरली मी जेव्हा टॉवेलने म्हणजे वाइप ऑफ करत होते ना माझा फेस, तेव्हा पण अशी आग व्हायची चेहऱ्याची. म्हणजे लिटरली इरिटेट झालेली स्किन. पूर्ण रेडनेस आलेला चेहऱ्यावर. सो आय फायनली स्टॉप्ड यूजिंग दॅट थिंग. डोंट डू इट ॲट ऑल. तुम्हाला वीकली एक्सफोलिएट करायची गरज असते किंवा तुम्ही मंथली पण करत असाल म्हणजे मंथमध्ये ट्वाईस.
That's also enough for your skin. Mistake number 4 is sleeping with the makeup on. तर काय होतं ना, आपण जर कुठे बाहेर जायचं असेल, स्पेशली जेव्हा आपण एखाद्या फंक्शनमध्ये वगैरे जातो, अख्खा दिवस आपला स्पेंड होतो विथ मेकअप ऑन फेसमध्ये आणि जेव्हा रात्री घरी आल्यानंतर ना, असं वाटतं कुठेतरी की खूप थकलो यार आता. कायच फरक पडतं ना, रात्रभराची तर गोष्ट आहे. झोपून जाऊ आणि परत सकाळी उठल्यानंतर मग चेहरा वॉश करायचाच आहे एंड ऑल. कारण हे सेम गोष्टी या मी केल्या आहेत. दॅट्स व्हाय आय कॅन रिलेट टू दोज थिंग्स. तर धिस इज अ बिग, बिग नो. तुम्ही जर मेकअप लावून झोपत असाल, तर तुम्हाला ना हे आता काही नाही वाटणार, पण काही दिवसानंतर ना तुमची स्किन जी आहे ती डल व्हायला लागते. तुम्हाला ब्रेकआउट्स व्हायला लागतात. तुमची स्किन जी आहे ती ॲक्ने प्रोन व्हायला लागते आणि जसं वय वाढतं ना, तसं तुमची स्किन लवकर एजिंगचे जे सायन्स आहेत ना, ते दाखवायला लागते. तर मी ना आता कधीही ही स्टेप तर मी कधीही मिस करत नाही. नो मॅटर की मी किती थकले, मी किती वाजता घरी येते. तुम्हाला तर माहिती आहे की मी ॲज अ कॅबिन क्रू वर्क करते अँड माझं शेड्यूल जे आहे ते किती हेक्टिक असतं. म्हणजे त्याला काही टाईम नाही आहे, टाईम टेबल नाही आहे. मी कितीला जाईल, कितीला परत येईल, इट हॅज नो टाईम. तर मी कितीला जरी आली, किती जरी म्हणजे लेट झालं मला, लेट नाईट झालं, तरी मी ट्राय करते, की माझी स्किन जी आहे, ती मी आधी सर्व मेकअप काढेल, सर्व चेहरा व्यवस्थित वॉश करेल आणि त्यानंतर जे माझं स्किन केअर, नाईट केअर रुटीन आहे, ते करून मी झोपेल. सो येस, नेव्हर, नेव्हर, नेव्हर गो फॉर स्लीप विथ द मेकअप ऑन. मिस्टेक नंबर 5 इज आपण जे व्हायरल स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत, जे ट्राय करतो ते. तर कसं आहे ना, प्रत्येकच जे व्हायरल स्किन केअर प्रॉडक्ट आहे, ते सर्व साठी नसतं. सो इट्स नॉट मॅन्डेटरी की तुम्हाला ना ते प्रॉडक्ट सेम वेनेच रिझल्ट देईल किंवा ते तुम्हाला प्रॉडक्ट सूट होईलच. कारण प्रत्येक स्किन टाइपनुसार प्रत्येक प्रॉडक्ट जे आहे, ते त्या स्किनवर वर्क करत असतं. जर ते तुमच्या स्किनसाठी बनलंच नाहीये, तर ऑफकोर्स इट विल नॉट गिव्ह यू दॅट रिझल्ट. तर आधी चेक करा, की ते तुमच्या स्किनसाठी बनलेलं आहे की नाही. बिकॉज इट्स ऑल्वेज मेन्शन ऑन द प्रॉडक्ट की दिस इज फॉर द ड्राय स्किन, फॉर द ऑइली स्किन, फॉर कॉम्बिनेशन स्किन. Always check it and then use it. Then give it a try. But don't forget to do the patch test before you are using on your face. So, yes, you don't need to follow each and every trend when it comes to the viral skincare and viral makeup products. In makeup products, you can still go with it, but with the skincare, you can't take a chance. Just be careful. So, yeah, these are some of the skincare mistakes which I have stopped doing, and I can literally see the results in my skin. You can also see now how clear it is. And yes, comment down below which was your biggest skincare mistake. I would like to know how what were you doing and all. So, yes, see you in the next video. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सी यू ऑल.